त्याच्यावर आहे का माहिती टाकू मोबाईल आली का लिंक रे लिंक आली का रेकॉर्डिंग नाही एक सेकंड नहीं ना विषय नहीं तुमको एंगल का हाँ सर 2 मिनट थांबा 1 मिनिट थांबा त्यांचा जेवणाचा विषयच नाही आता महिन्यात त्याचा जेवायचा विषयच नाही जेवायचा आमचा विषय आहे त्यांचा कालची झाली नाही एकादशी आजची कुठे आहे आजही आहे एकादशी अर्धी अर्धी आज आपल्याला काय झालं चतुर्थीने एकादशी सारे एकच आहेत आपले थोडंसं घेतं ना चला सुरू करायचं का नाही थांबा 1 मिनिट थांबा काल सचिन लिंक पाठवली का लंब्या गॅप देऊन तुम्हाला मेन स्ट्रीम मध्ये आणलं ना मी आता हां सर आपला अकोला बारला मेन स्ट्रीम मध्ये आणलं तसं आता अकोला प्रेस ही मेन बंडी झालं हो झालं झाला झाला करा तुम्ही. जरा 2 वेगवेगळे बाईट करा त्याच्यावर सुरुवात यस करा 4/4/2022 ला अपर पोलीस आयुक्त म्हणजे ॲडिशनल पोलीस कमिशनर निशिंत मिश्रा यांनी सर्व पोलीस स्टेशनला आणि अधिकाऱ्यांना आणि विशेष करून मुंबई पोलीस सह आयुक्त नांगरे पाटील यांना गोपनीय माहिती कळवली आणि या गोपनीय माहितीमध्ये क्रमांक 3 याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे एसटी कर्मचारी यांनी दिनांक 4/4/22 रोजी मंत्रालय व दिनांक 5/4/22 रोजी सिल्वर ओक मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलन करण्याची धमकीवजा इशारा दिला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो 5 मध्ये 4 याच्यामध्ये ती कशी येतील याचं एक विवरण देण्यात आलेलं आहे आणि 5 मध्ये आंदोलन यांनी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे आंदोलन आझाद मैदान मंत्रालय मातोश्री वर्षा बंगला सह्याद्री अतिथीगृह माननीय परिवहन मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी वांद्रे येथील खाजगी निवासस्थान उच्च न्यायालय सिल्वर ओक मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो 4 दिवस अगोदर गुप्तचर विभागाने माहिती जी आहे ते मुंबई पोलीस यांना कळवली होती
आणि विशेष म्हणजे नांगरे पाटील यांच्या नावाने असणारं एक पत्र ॲडिशनल CP लीगल ब्रांच यांनी नमूद केलेलं आहे, सकाळ संध्याकाळ CP किंवा ॲडिशनल CP यांच्यापैकी ब्रीफिंग केलं जातं लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनवरती, राज्याच्या घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवरती किंवा राज्यामध्ये महत्त्वाच्या घटना काही घडणार असतील, अतिप्रसंग काही घडणार असतील, ही सगळी माहिती त्या ठिकाणी शेअर केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना असताना विचारतोय की आपल्या बंगल्यावरती सुद्धा मोर्चा येणार, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त हा नेहमीच त्या ठिकाणी आहे. इतरांच्या बंगल्यावरती आणि इतर जे राहतात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात यावेत असे आदेश आपण दिलेले आहेत का? दिले असतील तर ज्यांनी हे आदेशाचं पालन केलं नाही त्याच्या विरोधात आपण काय करणार हे असताना पहिल्यांदा सांगा. दुसरं, हे जर आदेश दिले नसतील तर मग हे आदेश का दिले नाहीत याचा सुद्धा खुलासा जनतेकडे त्या ठिकाणी झाला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी की नांगरे पाटील यांच्याकडे मुंबईची कायदा सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याचाही खुलासा करण्यात यावा की नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही, किंवा हे असणारं पत्रक नांगरे पाटील यांनी कमिशनर पुढे सुद्धा घेऊन गेले नसतील आणि म्हणून कमिशनरनी मुख्यमंत्र्याला ब्रीफिंगमध्ये हे दाखवलं नसेल अशीही शक्यता आहे, मी नाकारत नाही. पण मग प्रश्न हा उपस्थित राहतो की ज्या अधिकाऱ्याने डिलिरेशन ऑफ ड्युटीज म्हणजे ज्याची जबाबदारी होती सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवणं, अधिक खुफिया माहिती घेणं, हे असणारं का केलं नाही याची एक माहिती आणि खुलासा त्या ठिकाणी विचारण्यात यावा. आणि दुसरं, पुन्हा जी चौकशी झालेली आहे त्या चौकशीचं प्रमुख तुम्ही नांगरे पाटलांनाच कसं केलं, ज्यांनी ड्युटी बजावली नाही, ज्यांनी हे पत्र लपवलं, त्याच्याच वरती तुम्ही असणारी इन्क्वायरीची जबाबदारी कशी दिली आहे? यातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतात. शिवसेनेचे असणारे आमदार नाखुश आहेत अजित पवारांवरती. आता हे जे पत्र आहे, हे पत्राचा रोख आपण असताना बघितला तर NCPचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून असणारा हा रोख आहे. मग हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे का? इंटर्न पक्षा अंतर्गत सुद्धा कुरघोडी होताना त्या ठिकाणी असणारे दिसते आणि दुसरं मित्र पक्षामध्ये सुद्धा कुरघोडी होताना त्या ठिकाणी दिसते. ही कुरघोडी एवढ्या खालच्या थराला गेलेली आहे की ते दुर्दैवाने व्यक्तिगत सुरक्षितता सुद्धा आता धोक्यात आली अशी असणारी परिस्थिती आहे. या सगळ्या संदर्भात असताना मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणं हा महत्त्वाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. तिसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी मुंबईमध्ये ताजमहालवरती आणि इतर ठिकाणी हल्ला झाला, त्याही वेळेस कोस्टल गार्ड जे आहे या कोस्टल गार्डकडून अशीच माहिती आली होती की मुंबईवरती हल्ला होण्याची शक्यता आहे, येणारे जे आहेत ते समुद्रातून येतील अशी माहिती होती. पण ती सुद्धा माहिती
महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामधल्या उच्च IAS अधिकाऱ्याने ती 48 तास दाबून ठेवली. हमला झाल्यानंतर त्यांनी असताना ती माहिती सर्क्युलेट केली, अशी असणारी परिस्थिती आहे. त्या घटनेनंतर आपण काहीच शिकलेलो नाही असं एकंदरीत दिसतंय. आणि आज पुन्हा सिल्वर ओक वरती किंवा अन्य मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती, नामदार परब यांच्या असणाऱ्या बंगल्यावरती किंवा शासकीय अतिथीगृह कुलाब्याला आहे त्या ठिकाणी हमला होणार याची माहिती मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका IPS अधिकाऱ्याने ती बातमी आणि माहिती दडवून ठेवली आणि पुन्हा या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तेव्हा आमची मागणी आहे की पहिल्यांदा नांगरे पाटील यांच्याकडे दिलेली चौकशी ही काढून घेण्यात यावी. दुसरं आहे की ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई का केली, यांच्या घरावरती मोर्चा येणार, तो व्हायलंट राहणार अशी माहिती असूनही काही कर्तव्य केलं नाही. म्हणून नांगरे पाटील यांना असणारं ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं. मुख्यमंत्र्यांकडून ही मागणी मान्य झाल्या नाहीत तर निकष सामान्य माणूस हेच काढणार आहे की यांच्या महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत ज्या कुरघुड्या चाललेल्या आहेत त्या अंतर्गत कुरघुड्यामुळे आता असणारा महाराष्ट्राची जनता आणि नेते हे सुखरूप नाहीत असाच निष्कर्ष त्या ठिकाणी निघणार आहेत. मुख्यमंत्र्याने ताबडतोब याविषयी बोलावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते. बाळासाहेब, ह्या संपूर्ण घटनाक्रम जो तुम्ही सांगितला म्हणजे जो याच्यात दोषी आहे, त्याच्याबरोबर असणारा अहवालही आपल्या समोर आहे. आम्ही आमच्या माहितीने बोलत नाही आहोत. आपल्याकडे कॉपी त्याची असणारी दिलेली आहे की मिश्रा यांनी असणारं पत्र दिलेलं आहे आणि तेही 4/4/2022 पत्र आहे. 4 दिवस अगोदर हमला होण्याच्या. त्याच्यामुळे आता असताना कोणालाही हे म्हणता येत नाही की आम्ही हवेत बाण मारतो. बाळासाहेब, आपण ज्या मागण्या करतायत, ज्यांच्या घरावर हल्ला झालाय त्यांच्या पक्षातला आतापर्यंत कोणी अशा काही मागण्या केल्या नाही. ते त्यांनी केलं न केले हे आम्हाला माहीत नाही, परंतु महाराष्ट्रातले जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आम्ही असणारी ही मागणी केलेली आहे. बाळासाहेब, परमबीर सिंग यांच्या प्रकरणानंतर पोलीस दलातील 2 गट पडलेले आहेत. त्यात पोलीस दलातल्या 2 गटांच्या एकमेक म्हणजे आपसी वादातूनच हे प्रकरण घडलं असं वाटतं का तुम्हाला? पोलीस दलात 1 गट असो, 2 गट असो, 10 गट असो, त्याच्याशी काय आम्हाला संबंध नाही. संबंध हा त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर तुम्ही असणारं त्या ठिकाणी ॲक्ट केलं नाही तर तुम्हाला असणारं हॉलअप केलं पाहिजे, जबाबदार धरलं पाहिजे आणि त्या जबाबदारीची मग जी काही पनिशमेंट आहे ती महाराष्ट्र शासनाने दिली पाहिजे. नाही तर 26/11 आपण काही शिकलो नाही आणि त्याचा असणारा हा परिणाम आहे. बाळासाहेब, हे आपसातलं राजकारण आहे, सिंपत्ती मिळवण्यासाठी आहे की खूप मोठी चूक आहे? ही फार मोठी चूक आहे. सिंपत्तीच्या दृष्टिकोनातून मी असणारे हे बघत नाही. तुम्हाला ज्यावेळेस खुफिया विभाग इथे असणारं काहीतरी होणार हे सांगताय त्यावेळेस तुम्ही असणारा अंतर्गत बाबीमध्ये काय करणार? पोलीस डिपार्टमेंटला काय घेणं देणं? हे राजकीय क्षेत्रावर तर चाललेलं कुरघुडी आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ही पोलिसाला सांभाळायची आहे. त्यांनी असणारं ड्युटी केली नाही तर त्याला जबाबदार धरून जी शिक्षा आहे ती त्याला दिलीच पाहिजे. बाळासाहेब, गृह खातं पण राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे ते म्हणून मी असणारा प्रश्न उपस्थित काय केलाय की हे पत्र दाखवल्या गेलं की नाही मुख्यमंत्र्याला. आता मुख्यमंत्र्यासमोरच हे पत्र आलं नसेल तर खुफिया विभागाची माहिती होऊन फायदा काय?
आणि ती जोपर्यंत असताना नांगरे पाटलांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यातून बाहेर पडत नाही की ही त्या पत्रावरती ते बसले होते की त्यांनी असताना सर्क्युलेट केलं म्हणून. बाळासाहेब, एक प्रश्न असा उपस्थित होतो की अजित पवार असो, दिलीप वळसे पाटला ते माझा अधिकाऱ्यांना नियंत्रण आहे की प्रश्न नाही? असा आहे की राजकीय दृष्टिकोनातून समजा एखादी असणारं डॉक्युमेंट मी मंत्री जरी आलो तरी माझ्या समोर आलं नाही किंवा 48 तास माझ्या समोर आलं नाही, मी मंत्री म्हणून काय करू शकतो? काही नाही. ही त्या खात्याच्या प्रमुखाची किंवा ज्याला आलेला आहे त्याची जबाबदारी आहे की त्यांनी ती मंत्रिमंडळापुढे किंवा मुख्यमंत्र्यांसमोर आणून दाखवणं ही त्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं की न दाखवलं, नांगरे पाटलांनी हे पत्र दाखवलं की न दाखवलं, याचीच तर आम्ही चौकशी मागतोय. थोडक्यात प्रशासनाचं वचक राहिला नाही पोलिसांवर. याचा अर्थ तो राहिलेला नाही. आणि तो आणायचा असेल तर ज्यांनी ही चूक केलेली आहे त्याला असणारी शिक्षा झालीच पाहिजे. हल्ला मागचा मास्टर माइंड कोण आहे असं वाटतं? आता खुफिया विभागाकडे ही माहिती आहे म्हटल्यानंतर उरलेली माहिती सुद्धा असणार आहे, ते थोडी पत्रात लिहिणार आहेत. बाळासाहेब, तुम्ही आता विश्वास नांगरे पाटलांबद्दल बोलत आहात. हा हल्ला जेव्हा घडला कोणाला तरी सहानुभूती मिळायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी दडवल्या गेल्या असं तुम्हाला वाटते का? आणि दुसरं, विश्वास नांगरे पाटलाचं राजकीय कनेक्शन म्हटलं तर त्याचे सासरे राष्ट्रवादीशी संबंधित आहे. या गोष्टी तुम्ही माझं कुठे मत आहे, कोणाशी संबंधित आहे कोणाशी नाही हे एपीशी मला काहीच घेणं देणं नाही. मी नांगरे पाटील हे असणारे अधिकारी आहेत, त्यांचे सासरे कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत हे मला माहीत नाही. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याची ड्युटी बजावली पाहिजे. अधिकारी जर अधिकाऱ्याची ड्युटी बजावत नसेल तर कायद्याने त्याला असणारा जो काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याला त्याला सामोरे जाणं हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागपूर कनेक्शन या संपूर्ण घटनेला बोलतात. नागपूर कनेक्शन, नागपूरवरून फोनही आला, जे काय आहे तुम्हाला काय वाटते नेमकं? मला जे रेकॉर्डवरती आलेलं आहे तेवढं मी आपल्यापुढे मांडलेलं आहे. आता ते नागपूर कनेक्शन आहे, दिल्ली कनेक्शन आहे, कलकत्ता कनेक्शन आहे, चेन्नई कनेक्शन आहे, त्रिवेंद्रम कनेक्शन आहे, पण या नांगरे पाटलांच्या निमित्ताने तुमचा सॉफ्टनेस वाढला का शरद पवारांच्या संदर्भामध्ये? माझं सॉफ्टनेस कोणाशी वाढलेलं नाही आणि कोणाचं कमी झालेलं नाही. मी एवढंच फक्त आहे त्याच्यामध्ये की ॲडमिनिस्ट्रेशन हे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून चाललं पाहिजे. मी म्हणून म्हटलं की त्याला सर हे चौकशीचं नेमलं कसे, मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. बाळासाहेब, आंदोलन आणखी मागे घेतलं नाही एसटी कर्मचाऱ्यांनी, एवढं सर्व होऊ नये तर याचे काय तुम्ही आस्पेक्ट कशा दृष्टीनं पाहताय? ते मी आंदोलनाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला पक्ष होता आणि त्यावेळेस या आंदोलनकर्त्यांना असं वॉर्न केलं होतं की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नये. दुर्दैवाने पहिल्या भागामध्ये पत्राच्या ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांना एस टी महामंडळ मोडकळीस निघालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आजही माझा आरोप आहे, मुख्यमंत्र्यांनी तो फोडावा आणि खुशाल फोडावा त्यांनी, की शिवशाही आणि शिवनेरी या दोन्हीही एस टी महामंडळामध्ये खाजगीरित्याने चालतात आहेत. खाजगी चालवता येत नाही म्हणून एस टी महामंडळाच्या नावाखाली त्या चालवल्या जातात आहेत. तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांना माझं असं आव्हान आहे की कोर्टाने संधी दिलेली आहे 22 तारखेपर्यंत आणि 22 तारखेपर्यंत आपण गेला तर कुठलीही कारवाई होणार नाही. एस टी महामंडळ चालत राहिलं पाहिजे असं एस टी कर्मचाऱ्यांना जर वाटत असेल तर त्यांनी बिनाअट कामावरती रुजू व्हावं. राहिला प्रश्न विलिनीकरणाचा, एस टी कामगारांना जाहीरपणे मी सांगतो की एस टी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही. किंवा ज्या कायद्याच्या मागण्या आहेत
त्यांच्याबरोबर आम्ही आपल्याबरोबर आहोत, पण जी मागणी मान्यच होऊ शकणार नाही ती मागणी लांब पल्ल्याचा इश्यू म्हणून बघून त्याकडे आपण बघितलं पाहिजे. कायदेशीर सल्लागार देणारे अनेक जण असतात, पण त्या कायदेशीर सल्लागारांचं स्टँडिंग काय आहे हेही बघणं त्याच्यातलं महत्वाचं असतं. कायदेशीर सल्लागारामुळे अडचणी आले का एस टी कर्मचारी? कायदेशीर सल्लागारामुळे सुद्धा अडचणीत आलेत आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे सुद्धा अडचणीत आले. तेव्हा माझं आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एस टी कामगारांचं आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब रुजू व्हावं. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर परब आहे, त्यांनी सुद्धा प्रेस्टीज इश्यू करू नये. सर्व कामगार संघटनांना आणि आंदोलन करताना बोलून त्यांनी आवाहन करावं की एस टी महामंडळामध्ये एस टी कर्मचारी आपण आहात, रुजू व्हावं, हे आवाहन त्यांनी करावं अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि बरोबर यांच्याकडून ती अपेक्षा बाळगतो. सुजात आंबेडकरांनी अलीकडे 2 ब्लंट स्टेटमेंट केले आणि एकदम प्रवाहामध्ये आले ते राजकारणाच्या एकदम, तर त्यांना काही पक्षात जबाबदारी देणार आहात का तुम्ही? तू आता जाईल पुन्हा वेळ शिकायला नाही, असं वाटलं होतं की आता ते पूर्ण राजकारणात काम करतील म्हणून. तू जाईल पुन्हा असताना त्याचं शिक्षण कंप्लीट करायचं. MSc पूर्ण केलेलं आहे, उच्च शिक्षणासाठी जाईल. पत्रकार मित्र तुमच्यासाठी ते ओळखीचे आहे, त्यांनी विचारलं आणि त्यांनी उत्तरं दिलं. आता तुम्ही त्याला सुजात आंबेडकर जे मागच्या 2-3 दिवसात त्यांनी जी भूमिका घेतली ते बोलले, तुमच्याशी काही चर्चा झाली होती का या संदर्भात आली? मी दौऱ्यावरती, ते माझी चर्चा नाही. आता खऱ्या अर्थानं म्हणजे सुजात आंबेडकर सक्रिय राजकारणात आले असं मानायचं का मला? मी काय म्हणालो वाटतं ते जातील ते शिक्षणाला. म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही बाळासाहेब. भविष्यात काही जबाबदारी देणार का तुम्ही त्यांना? त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी यायचं नाही हे मी त्यांना सांगितलं. राज ठाकरे यांनी तो भोंग्यांचा इश्यू राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला. 3 मे पर्यंत अल्टिमेटम वगैरेची भाषा त्यांनी वापरली आहे, त्याच्याबद्दल आपलं मत? मशिदीवरची भोंगे, हनुमान चालिसा ज्याला कोणाला वाचन करायचं आहे, गायचं आहे, त्याला पूर्ण अधिकार. त्याच्यामुळे तो अधिकार त्याचा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. पण जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे की मशिदी समोर आम्ही भोंगे वाजू आणि तिथून हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करू, ही भूमिका म्हणजे दंगल घडवणारी भूमिका असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. जिथे जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरावरती भोंगे लावले आणि हे हनुमान चालिसाचं पठण केलं तर कोणाला ऑब्जेक्शन नाही. पण हनुमान चालिसा याचं पठण करताना दंगली कशा होतील याचा जो चाललेला आहे तो गैर आहे आणि कायदेशीर नाही. बाळासाहेब, एकीकडे राज ठाकरे इतके मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी योग्य वेळ न पाहता ताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे. IPC 153 खाली कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. IPC खाली कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई त्यांनी सुरुवात करावी. सर इंडियन जो राज ठाकरेंवर कारवाई करायला सरकार जाणीवपूर्वक उशीर करतं असं तुम्हाला वाटतं? जाणीवपूर्वक उशीर करणं, दंगल घडवणं किंवा दंगल सुदृढ परिस्थिती निर्माण करणं हा कोणालाही अधिकार नाही.
धार्मिक प्रचार करण्याचा अधिकार आहे का? पूर्णपणे आहे. पण धार्मिक प्रचारातून दंगल सुदूर परिस्थिती करणं हा अधिकार नाही. राज ठाकरेंना अटक व्हावी आणि त्यातून राजकीय पॉलिटिकल गेन मिळावा यासाठी सर्व खटाटोप चालत वाटतं. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की कुणाला पॉलिटिकल गेन घ्यायचं आहे की कुणाला पॉलिटिकल गेन घ्यायचं नाही, याच्यापेक्षा सामाजिक सलोखा आणि शांतता ही राहिली पाहिजे की न राहिली पाहिजे हे सत्ताधाऱ्याने बघणं महत्त्वाचं आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. 5 वर्षासाठी त्याला लोकांनी निवडून दिलेला आहे. तेव्हा ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या संविधानाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि विधानसभा विधान परिषदेने जे कायदे मंजूर केलेत त्याची अंमल करण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे, ती त्यांनी पार पाडावी एवढी फक्त अपेक्षा. कोल्हापूरची जी पोटनिवडणूक झाली त्यात काय चित्र असेल समोर? पैशाचा प्रचंड वापर झाला एवढं निश्चितपणे सांगू शकतो. त्याच्यामुळे ज्याचे पैसे जास्ती तो जिंकला असं ठरवा. म्हणजे MLCचं इलेक्शन झालं. MLC नाही, MLA नाही पोटनिवडणूक. नाही ते झालं, पण जसं MLC MLC मध्ये पैसा वापरला जातो. हां, यांनी 3,000 म्हटलं तर दुसऱ्याने 3.5 म्हटलं, दुसऱ्याने 3.5 म्हटलं तर 4.5 गेला, 4.5 गेल्यानंतर 5 गेला, शेवटी काही जणांना 8,000 सुद्धा मिळालेत अशी असणारी परिस्थिती. तुमचं काय हे आहे की आता ज्याचा पैसा जास्ती चालला तो जिंकला. आता त्या वस्त्यांमध्ये थोडी आपल्याला माणसं कळतात कोणी किती काय. सर, देश में और देश और केंद्र और राज्य में जिस तरीके की स्थिति निर्माण हुई है कार्रवाई को लेकर, ED CBI जो भी है, सामान्यों के प्रश्न या सवाल या जो भी उनके प्रॉब्लम्स है वो दूर होते जा रहे हैं और इन दोनों के ही बीच मीडिया भी उनको ही ज़्यादा कवरेज दे रही है. क्या लगता है इन बीच में कि इसमें शरद पवार भी इस इशू को लेकर प्रधानमंत्री से मिल चुके हैं? क्या ये सब बंद होकर या फिर इसको एक स्टैंड मिलकर सामान्यों के प्रश्नों को ये देना चाहिए? लेकिन मैं जहाँ तक समझता हूँ कि बीजेपी का एक एजेंडा फाइनल है और वो उस पर अमल कर रहे हैं कि जितने भी विरोधी दल हैं एक तो उनको झुकाएं, अपने काबू में ले, और जो काबू में नहीं आ रहे हैं उनका दमन करना शुरू करें. और इसलिए बीच बीच में कुछ राजनीतिक दल बीजेपी के खिलाफ दिखाई देते और कुछ राजनीतिक दल जो है वो बीजेपी के साथ में दिखाई देते. तीसरी बात ये है कि जो इनके दबाव में नहीं आ रहे हैं वो सीधे सीधे बीजेपी का विरोध कर रहे हैं. तो एक मैं समझता हूँ कि ये बीजेपी की सोची समझी राजनीति है, साजिश है कि दमन की राजनीति पर अमल करना है, कि चाहे वो इकोनॉमिक तरीके से हो या राजनीतिक तरीके से. तो ये उनकी राजनीति है. मैं ये समझता हूँ कि जितने भी सही मायने में बीजेपी के और RSS के खिलाफ है उन्होंने इकट्ठा आकर अपनी एक ताकत बतानी चाहिए, उसके खिलाफ लड़ना. सर, उसी का एक जरिया, जैसे कल तक राज ठाकरे हिंदुत्व का कोई लेना देना या वो पार्टी को नहीं था, एकदम ही पलटवार हुआ है, जबकि कल तो मोदी को लगा रहे वो वीडियो ये बात कर रहे थे. क्या वो ये उसमें दिखाई दे रहा है? सवाल ऐसा है कि राज ठाकरे की ED की इंक्वायरी होगी तो ये फंड आपको कहाँ से आया? ED इसकी तो चौकसी करेगी और हो सकता है कि तो बदलाव की राजनीति की शुरुआत हो सकती है वहीं से.
कशी असेल बाळासाहेब राजनीती कशी बदलावाची राजनीती तुम्ही म्हणताय ती कशी असेल नेमकं आता म्हणजे ज्या गाठी भेटी होत आहेत, गडकरी भेटले, दानवे भेटले, लोक भेटले, बदल कसे भेटणार? ज्या दिवशी एक चांगला विरोधी पक्ष नेता या सगळ्या नेतृत्व करेल तो बीजेपीचे जेवढे काळे कर्तृत्व आहेत ते सगळे तो बाहेर आणल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे बीजेपीवाले त्या तांदळासारखे आहेत असं बीजेपीवाल्यांनी समजलं. INSचं जे प्रकरण आहे, सोमय्या यांचं जे पैसे गोळा केले त्या संदर्भात काय म्हणतात? किरीट सोमय्या माझ्याकडे वकील म्हणून आले, मग त्यांना सल्ला द्यायचा तुम्ही. त्याचं वकीलपत्र घेणार का तुम्ही? वकीलपत्र घेणार का? सल्ला म्हटले, हं? वकीलपत्र नाही, सल्ला म्हटले. बाळासाहेब मधात तुम्ही दिल्लीला होतात आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी तुमची पुढच्या भविष्यातल्या आघाडी संदर्भात एक चर्चा झालीची एक माहिती मी समोर येते. दिल्लीला गेलोही नाही, ती मागच्या वेळेतली गोष्ट. मागच्या महिन्यात बी दिल्लीत गेलेलो नाही. मी पुन्हा मुंबई अकोला असंच आहे. काही चर्चा सुरू नाही झाल्या की काँग्रेस बाळासाहेब मला माहिती नाही, कोणी माहिती नाही. बाळासाहेब शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतले नेतृत्व जे आहे, नेते जे आहेत, तुमच्याशी आघाडी करण्याच्या संदर्भात फार उत्सुक आणि उत्साही आहेत. भविष्यात आम्ही शिवसेनेची रूल आउट केलेली नाही ना. आज त्यांनी जसं बीजेपीशी संबंध तोडलेले आहेत, आम्ही असं ना म्हटलं की शिवसेनेबरोबर आमची युती होऊ शकते. आता शिवसेनेने ठरवायचं आहे करायचं की नाही करायचं. हा प्रस्ताव समजा शिवसेनेसाठी माझी या संदर्भातली माहिती आधी काही देतो. उद्धव ठाकरेंनी मला एकदा बोलवलं होतं, पण त्यांची हिंमत झाली नाही की हा विषय काढण्याचा. या संदर्भातून हा मला संदेश तुम्ही आहे. सगळ्यांना प्रस्ताव देता, काँग्रेसला पण देता, मुस्लिम लीगला देता, IML ला देता, कोणी तर वाईट शब्दात बोलू नये आपण. ते वाईट शब्दात बोलावं लागते. माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही. फक्त म्हणतात आमच्याबरोबर फिरा. हा प्रस्ताव समजायचा का या माध्यमातून? बरोबर. अगोदरही गेलेले प्रस्ताव काय त्याच्यामध्ये, आता नवीन थोडी आहे. शिवसेनेची वाट बघतोय, काँग्रेसची वाट बघतोय, दोघे तयार नाही. काय करणार? फक्त म्हणतात ते फिरा आमच्याबरोबर. नाही, उद्धव ठाकरे तर तुमच्या स्वभावात बरेच साम्य आहेत, तुम्ही मित्र आहात चांगले बाळासाहेबांपासून. चांगली ओळख आहे, एकमेकांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, त्याच्याबद्दल बोलत नाही. बाळासाहेबांशी माझे संबंध चांगले होते, त्याच्याबद्दल हे नाही. पण आता बदलसाठी हा आशावादात होता. ती दोस्तीच करायला मागते, त्याच्या पुढे जायला मागते. प्यार में और राजनीति में कुछ भी हो सकता है. प्यार और राजनीति में सब जायज है और कुछ भी हो सकता है. हाँ, लेकिन हम एक अपेक्षा लेके चले ना, वो पूरी नहीं हुई. वो पूरी नहीं हो रही. कोणत्या तरी भेटीत उद्धव ठाकरेंनी तुम्हाला असं म्हटल्याचं ऐकत आहे की आपण भविष्यात सोबत काम करू, असं काही तेच म्हणाल ना, भेट झाली ना त्याच्याशी. तो म्हणाल नाही, त्यांची चर्चा म्हटलं, भेट झाली. पक्षाने परेशान आहेत, तिसरा पक्ष घेतील का जवळ ते? ऑलरेडीच म्हटलं दोन पक्षाला परेशान आहेत ते, कोण? उद्धव ठाकरे. अजून तिसरा आता घेतील त्यांनी का सोबत? ठरवायचं आहे. चलो, थँक्यू. चला. चला, चहा नाश्ता घ्या. राजूच्या दौऱ्याचा संबंध.